केवळ काही महिन्यानंतर लग्नाच्या बोहुल्यावर चढणार, नव्या आयुष्याची स्वप्न बघणार आणि आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस हा खास बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेलेला एक तरुण. पण तो कधी परत आलाच नाही. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका छोट्याशा चुकीनं आणि एका फोटोच्या मोहानं 24 वर्षीय तरुणाचा जीव गेला. पुण्याजवळ लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना सध्या अनेक बातम्यांमध्ये सुद्धा तुम्ही वाचलीच असेल. मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे केतन अग्रवाल. वय अवघं 24 वर्ष. पुण्यातल्या गहुंजे परिसरातल्या लोढा बेलमोंडा सोसायटीमध्ये हा राहणारा तरुण. घरातला लाडका मुलगा, व्यावसायिक कुटुंबातला वारसदार आणि काही महिन्यांनंतर विवाह बंधनात अडकणार होता. पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा केतन हा मुलगा. केतनच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून एक आलिशान पॅलेस सुद्धा बुक करण्यात आलं होतं. जयपूरमध्ये असलेल्या या लग्नामध्ये जाण्यासाठी पाहुण्यांसाठी अग्रवाल कुटुंबियांनी 2 विशेष फ्लाईट सुद्धा बुक केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार केतन हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लोणावळ्याला ट्रिपसाठी निघाला होता. गुरुवारी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी दोघांनी सुद्धा लोणावळ्याआधी प्रसिद्ध लोहगड किल्ला इथं ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर दोघेही किल्ल्यावर पोहोचलेत. किल्ल्यावरचं वातावरण हे अगदी आल्हाददायक होतं. पावसाची चाहूल लागल्यानं गडावर हिरवाई पसरलेली होती. दोघं सुद्धा आनंदात फिरत होते. वाढदिवसाचे खास क्षण मोबाईलमध्ये कैद करत होते. मात्र याच आनंदी क्षणांमध्ये काळ दबा धरून बसलेला होता याची त्यांना कल्पना नव्हती. किल्ल्यावर फिरताना केतन एका दरीलगतच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी उभा राहिला. पावसामुळे तिथले दगड आणि माती ओलसर झालेली होती. परिसर सुद्धा निसरडा झाला होता. फोटोसाठी पोज देत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि काही क्षणातच तो शेकडो फूट खोल दरीमध्ये कोसळला. सगळं काही इतक्या वेगानं घडलं की त्याच्या होणाऱ्या पत्नीला काहीच समजलं नाही. आनंदाचे क्षण अचानक किंकाळ्यांमध्ये बदलले. परिसरातल्या पर्यटकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस आणि बचाव पथकाला देण्यात आली. यानंतर सुरू झालं बचाव कार्य. बचाव पथक, स्थानिक मदतनीस आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर केतनला दरीतून बाहेर सुद्धा काढण्यात आलं. त्यावेळी तो गंभीर जखमी झालेला होता. तातडीनं त्याला रुग्णालयात सुद्धा हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतर सुद्धा त्याला वाचवता आलं नाही. उपचारादरम्यान केतनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण केतन आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचं लग्न अवघ्या काहीच महिन्यांवर आलेलं होतं. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघं विवाह बंधनात अडकणार होते. कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुद्धा मोठ्या उत्साहात सुरू केली होती. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटन स्थळांवरच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किल्ले, डोंगर आणि दरी या परिसरांमध्ये फोटो काढताना किंवा सेल्फी घेताना पर्यटकांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. एका फोटोसाठी घेतलेली जोखीम, एका क्षणाची चूक आणि आयुष्यभरासाठी न भरून निघणारी पोकळी. लोहगडावरची ही घटना अनेकांसाठी धडा देणारी ठरतीये.